आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच क्षणभर थरकाप उडवला. आणि या घटनेच्या केंद्रस्थानी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरसोबत घडलेली ही घटना आता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. सकाळची वेळ, वातावरण अगदी शांत, कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण, आणि आकाशातून खाली उतरत होतं एक हेलिकॉप्टर, ज्यामध्ये होते छगन भुजबळ. सर्व काही सुरळीत सुरू असल्यासारखं वाटत होतं, पण काही सेकंदांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली. कारण हे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी उतरायला हवं होतं त्या अधिकृत हेलिपॅडवर न उतरता थेट एका कार पार्किंगमध्ये उतरलं. होय, गाड्यांनी भरलेल्या पार्किंगमध्ये अचानक हेलिकॉप्टर उतरताच परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. उपस्थित लोक काही क्षणांसाठी घाबरले, कारण हेलिकॉप्टरच्या फिरणाऱ्या पंखांमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकत होता. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना धक्का लागू शकत होता, किंवा एखादा मोठा स्फोटक प्रसंग घडू शकला असता. पण सुदैवाने काहीही अनर्थ घडलं नाही आणि एक मोठा अपघात थोडक्यात टळला. या घटनेनंतर लगेचच चर्चा सुरू झाली. नेमकं चुकलं कुठे? इतकी मोठी गफलत कशी झाली? प्राथमिक माहितीनुसार ही चूक पायलटकडून झाल्याचं सांगितलं जात आहे. पार्किंग लॉटला हेलिपॅड समजून हेलिकॉप्टर खाली उतरवण्यात आलं. ही चूक केवळ तांत्रिक होती का, की त्यामागे आणखी काही कारणं आहेत? याची चौकशी आता सुरू झाली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांवरही मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण एका वरिष्ठ नेत्याचा प्रवास असताना अशा प्रकारची चूक होणं ही साधी गोष्ट नाही. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणांनी ही गफलत कशी होऊ दिली, हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात आहे. दरम्यान या सगळ्या गोंधळानंतर स्वतः छगन भुजबळ यांनी शांतपणे आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं की याला अपघात म्हणणं योग्य नाही. त्यांच्या या वक्तव्याने चर्चेला आणखी वेगळं वळण मिळालं. कारण एकीकडे सगळे या घटनेला मोठा अपघात टळला असं म्हणत आहेत, तर दुसरीकडे भुजबळ याला अपघात म्हणण्यास नकार देत आहेत. त्यामुळे नेमकं खरं काय? ही घटना किती गंभीर होती आणि तिचं स्वरूप नेमकं काय, याबाबत आता अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. पायलटची चूक नेमकी कशी झाली? त्याने कोणत्या आधारावर पार्किंगला हेलिपॅड समजलं? त्या ठिकाणी योग्य मार्गदर्शन होतं का, की सिग्नलिंगमध्ये काही त्रुटी होत्या? या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे आता VIP सुरक्षेच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण जर एका मंत्र्याच्या हेलिकॉप्टरसाठीही अशी गफलत होऊ शकते, तर सामान्य परिस्थितीत काय होऊ शकतं, याची कल्पनाच करवत नाही. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. विरोधकांकडून या प्रकारावर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले जात आहेत. दरम्यान ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या परिसरात काही काळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडिओ शूट केले आणि काही वेळातच हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे ही घटना केवळ स्थानिक पातळीवर न राहता संपूर्ण राज्यभर पोहोचली. प्रत्येकजण याबद्दल बोलू लागला. काहीजण याला पायलटची निष्काळजीपणा म्हणत आहेत, तर काहीजण यामागे तांत्रिक कारणं असल्याचं सांगत आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, की काही सेकंदांचा फरक असता तर आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी असू शकली असती. एक मोठा अपघात घडू शकला असता आणि त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकले असते. पण सुदैवाने तसं काहीच घडलं नाही आणि छगन भुजबळ सुरक्षित आहेत. मात्र या घटनेने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत ही घटना चर्चेत राहणार हे निश्चित आहे.